हॅलो गाईज, तर नवरात्र हा साधनेचा काळ असतो। अंकामध्ये 9 अंक हे पूर्ण मानतात। या अंकानंतर कोणतेही अंक नाहीये। ग्रहामध्ये देखील 9 ग्रह असतात, म्हणून साधना देखील 9 दिवसाची मानतात। एखाद्या माणसाच्या शरीरात 7 चक्र असतात, जे जागृत झाल्यावर मोक्ष मिळवून देतात। नवरात्राच्या या 9 दिवसांमध्ये 7 दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जाते। 8व्या दिवशी शक्तीची पूजा करतात। 9व्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असतो। शक्तीची सिद्धी म्हणजे आपल्या आतील शक्ती जागृत होते, म्हणजे शक्ती प्राप्त होते। या सप्तचक्रांना बघितले तर हा दिवस कुंडलिनी जागरण म्हणून मानतात। म्हणून हे 9 दिवस देवी आईच्या 9 रूपाशी जोडले जातात। शक्तीच्या या 9 रूपांचाच प्रामुख्याने पूजतात। हे 9 रूप आहे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा देवी, कुष्मांडा देवी, स्कंदमाता, कात्यायनी आई, आई काली आणि आई महागौरी आणि सिद्धिदात्री आहे। शेवटी सिद्धी आणि मोक्षच मिळतं। अशा प्रकारे आपल्या शरीरात 9 छिद्र असतात। 2 डोळे, 2 कान, नाकाचे 2 छिद्र, 2 गुप्तांग आणि तोंड। या 9 अंगांना पावित्र्य आणि शुद्ध केल्यानं मन निर्मळ होऊन 6व्या इंद्रियांना जागृत करतं। झोपेत या सर्व इंद्रिय सुप्त अवस्थेत असतात आणि फक्त मन जागृत राहतं। वर्षभरातील 36 नवरात्राचे उपवास केल्यानं शरीराच्या अंतर्गत अंगाची पूर्णपणे स्वच्छता होते। तर या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त साधना करावी। थँक्यू।